नमस्कार. स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गरगट्टा. हा सोलापूरचा अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ आहे आणि अत्यंत पौष्टिक असा पदार्थ आहे. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 1 वाटीला कमी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी तूर डाळ, आळूची पानं या पद्धतीने कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याच्या कांड्यांचाही वापर यामध्ये आपण करणार आहोत. त्या कांड्यांचे तुकडे साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत. 1 छोटी वाटीला कमी शेंगदाणे, तेल, मीठ, चुका कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पालक कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि 1 तांब्या पाणी. सर्वात प्रथम आपण गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत. गरगट्टा करण्यासाठी आपल्याला आता ह्या सर्व भाज्या आणि डाळ शिजून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आपण कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये हे सर्व एकत्र शिजवणार आहोत. यामध्ये घालूया कापून घेतलेला पालक, चुका, आळूची पानं व देठ, एक वाटी तुरीची डाळ, तुरीची डाळ व हरभऱ्याची डाळ आपण धुवून घेणार आहोत. 1 छोटी वाटी हरभऱ्याची डाळ, थोडेसे शेंगदाणे, दोन चमचे मीठ. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये घालणार आहोत साधारणतः 1 तांब्या पाणी. यामध्ये मी चुका वापरलेला आहे. काही वेळेस चुका उपलब्ध न झाल्यास तुम्ही या ठिकाणी टोमॅटो देखील वापरू शकता. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. हा गरगट्टा शिजायला ठेवल्यानंतर झाकणानंतर बाहेर येतो झाकणातून. त्यासाठी आपण येऊ नये म्हणून त्यामध्ये 1 चमचा घालणार आहोत. आता आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत. हे पहा, आपला गरगट्टा म्हणजे चुका, पालक आणि डाळ चांगल्या प्रकारे शिजून झालेले आहे. आता आपण गरगट्टा तयार करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, बारीक कापलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, मीठ यांचा ठेचा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे. थोडा जाडसर वाटलेला लसूण 5 ते 7 पाकळ्या, जिरे, मोहरी, हळद, मीठ आणि तेल आणि हा आपण शिजवून घेतलेला चुका, पालक आणि डाळ यांचं मिश्रण. आता सर्वात प्रथम आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा हळद, आणि मीठ आपण अगोदर घातलेलं आहे. आता आपण हे घोटून घेऊया रवीच्या सहाय्याने. साहित्यामध्ये शेंगदाण्याचे कूट राहिले. आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट,
आणि हे मिश्रण आपण रवीच्या सहाय्याने घोटून घेणार आहोत. सर्वात प्रथम गॅसवर एक भांडं ठेवून आपण त्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे तेल. 2 मोठे चमचे तेल घालणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत जिरे मोहरी. आता आपण यामध्ये घालणार आहोत वाटलेला लसूण, कढीपत्ता, आता आपल्याला हा लसूण सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत वाटलेला हिरव्या मिरचीचा ठेचा, साधारणतः 2 चमचे. थोडीशी कोथिंबीर, आता हिरवी मिरची परतल्यानंतर आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे मिश्रण. आता हे हलवून घेऊया. यावर घालूया थोडीशी कोथिंबीर. यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी. ज्या प्रमाणात तुम्हाला हा गरगट्टा घट्ट बनवायचा आहे किंवा पातळ बनवायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता आपण ह्याला साधारणतः 5 मिनिटं उकळण्यासाठी ठेवूया. हे पहा, आपल्या गरगट्ट्याला छान अशी उकळी पण आलेली आहे. अशा प्रकारे तयार आहे सर्वांचा आवडता आणि सोलापूर स्पेशल गरगट्टा.